पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं फिसकटल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेस सोबत बैठक। अजित पवारांकडे सन्मानजनक जागा मिळत नसल्याने काँग्रेसशी बोलणी। शरद पवार हे आगामी काळात एनडीए मध्ये सामील होऊ शकतात। मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्यानं खळबळ। राजकारणात काहीच अशक्य नसतं, कुणालाही आश्चर्य वाटू नये, शिरसाटांचं सूचक विधान। भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची आज घोषणा होण्याची शक्यता। भाजपला 140 आणि शिंदेच्या शिवसेनेला 87 जागा मिळणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं आजपासून एबी फॉर्म वाटप। सोमवारपासून अर्ज भरले जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती। मातोश्री आणि शिवतीर्थावर आज बैठकांचं सत्र। आमच्यासोबत येता की जाता, ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला आजपर्यंतचा अल्टिमेटम। तर अल्टिमेटम वगैरे असं काही नसतं, महायुतीचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी तयार होईल, सचिन अहिर यांची माहिती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटपावर चर्चा झाली। काँग्रेससोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची ही माहिती। औरंगजेबाचा आत्मा देवेंद्र फडणवीसांच्यात जाऊन बसलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर घणाघाती टीका। तर सपकाळ औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर नवनाथ मन यांचा पलटवार। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार। 48 जणांच्या यादीमध्ये दिंडोरले यांचं नाव। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारालाच दिला चोप। प्रचारादरम्यान मोहम्मद असरार यांना मारहाण। विरोधी पक्षातील उमेदवाराच्या समर्थकाकडून मारहाण। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर निघालेल्या मिरवणुकीमध्ये पैशांचा पाऊस। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा प्रताप। व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल।